अतिशय परिश्रमातून हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं असं त्यांचं आणि मोनानंद महाराज यांचे प्रयत्न होते। साहेबांनी होकारही दिला होता। तारीख घ्यायला मी स्वतःही होतो। साहेबांनी तारीखही दिली, परंतु आरोग्याच्या त्यांच्या काही प्रश्नांमुळे त्यांना माझं परवा बोलणं झालं होतं, तेव्हा साहेब म्हणले मी येण्याचा नक्की प्रयत्न करतोय, येईल, परंतु काही त्यांना येता आलं नाही। या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं मला संबंध या विद्वानांची मनोगत ऐकायला मिळाली। माझा जो लढा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, त्या लढ्याला या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं जी काही मनोगत व्यक्त झाली ती मला खरं माझं आत्मबळ वाढवणारी आहे। त्यामुळे मी सगळ्या तुमच्या सर्वांना धन्यवाद देतो। तुमच्यामुळे माझा आत्मविश्वास निश्चित वाढलेला आहे आणि मी माझी लढाई निश्चितपणे पुढे चालू ठेवील, जरी मला कितीही खुनाच्या धमक्या आल्या तरी। आदरणीय शरद पवार साहेबांनी होनमाने सरांना पत्र पाठवलेलं आहे। शुभ संदेश या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांचं पाठवलं ते मी वाचण्याची मला संधी, त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून संधी मिळाली, त्याचं वाचन मी करतो। शरद पवार संसद सदस्य राज्यसभा, प्रिय प्राध्यापक होनमाने, सप्रेम नमस्कार, विनंती विशेष। सर्वप्रथम आपल्या संत जनाबाई आणि तत्वचिंतन या संत साहित्यातील संशोधनात मोलाची भर टाकणाऱ्या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभास मला आमंत्रित केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। आपल्या आमंत्रणानुसार मी या कार्यक्रमास उपस्थित राहणार होतो, परंतु डॉक्टरांनी मला प्रवास टाळण्याचा व विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे। त्यामुळे इच्छा असूनही मला या कार्यक्रमात उपस्थित राहता येत नाही, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। आपण आपल्या ग्रंथामध्ये संत जनाबाई यांच्या जीवन कार्याचा शोध घेत अत्यंत सखोल चिंतन मांडले आहे। वारकरी संप्रदायात विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा असा समता, बंधुता आणि सौहार्दाचा संदेश देणाऱ्या संत जनाबाई यासारख्या संतांची परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे। त्यांच्या कार्याबाबत तटस्थ, सखोल आणि वैचारिक घुसळण करणारे लेखन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे। सांस्कृतिक प्रवर्तनाची उत्क्रांती अशाच अभ्यासपूर्ण लेखनातून होत असते। आपल्या ग्रंथाचे महत्त्व आणखी एका अंगाने विशेषत्वाने अधोरेखित करावे लागेल। सुमारे 600 वर्षापूर्वी जेव्हा महिलांना दुय्यम स्थान दिले जात होते, त्या काळात वंचित समाजात जन्मलेल्या जनाबाई यासारख्या निराधार आणि एकल स्त्रीने आपल्या स्वाभिमानी विचारांनी व सखोल तात्विक मांडणीने तत्कालीन समाज मनावर ठसा उमटवला होता। त्या तेजस्वी व्यक्तिमत्वाची समर्पक आणि अभ्यासपूर्ण मांडणी आपण या ग्रंथातून करीत आहात, याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन। आपला हा ग्रंथ संत साहित्याच्या अभ्यासकांसाठी निश्चित मैलाचा दगड ठरेल असा मला विश्वास आहे। आपल्या या नव्या ग्रंथाबद्दल हार्दिक अभिनंदन, तसेच पुढील साहित्यिक आणि वैचारिक वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा। आपला शरद पवार, प्रति धनंजय होनमाने। रामकृष्ण। धन्यवाद सर या शुभेच्छा।